या अगोदर आपण अल्केन आणि अल्केन हे दोन हायड्रोकार्बनचे क्लासेस बघितलेले आहेत. यानंतर आज आपल्याला बघायचं आहे तो हायड्रोकार्बनचा तिसरा क्लास, दॅट इज अल्काइन्स. अल्काइन्स हा तिसरा क्लास बघायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की याचं डेफिनेशन, अल्काइन्स they are defined as the aliphatic unsaturated hydrocarbons which contains at least one carbon-carbon triple bond. म्हणजे ज्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कमीत कमी एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे अशा हायड्रोकार्बन्सना आपण अल्काइन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल म्हणून आपल्याला सांगता येईल द सिम्पलेस्ट एक्झाम्पल ऑफ अल्काइन, दॅट इज फर्स्ट मेंबर ऑफ अल्काइन इज CH triple bond CH, which is known as ethyne or it is also called as acetylene. तर त्याचंच नाव आहे. याला it is represented as C2H2, that is ethyne, ETHYNE, or simply it is called as acetylene. As we know that for alkane we write ending ANE. अल्केन मध्ये शेवटी ANE येतं. अल्कीन मध्ये ENE येणार आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आला की ENE झालं आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आला की ते झालं अल्काइन, YNE. त्या ठिकाणी शेवटी YNE येणार आहे. तर याचं एक्झाम्पल म्हणून आपण बघितलं ते C2H2, दॅट इज ॲसिटिलीन, किंवा त्याला आपण इथाईन असं म्हटलेलं आहे, YNE, किंवा त्याला ॲसिटिलीन असं सुद्धा कॉमन सिस्टीममधलं नाव आहे. तर हे एक्झाम्पल म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. तर धिस अल्काइन दे आर फाउंड इन नेचर. फॉर एक्झाम्पल द क्युकिटॉक्सिन्स, इट्स फॉर्म्युला इट इज रिप्रेझेंटेड हिअर. OH CH2 3 times, C triple bond C triple bond C. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रिपल बॉन्ड, दोन ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी दिसत आहेत, C10H14 OH. तर हा क्युकिटॉक्सिन नावाचा जे अल्काइन आहे, विच इज फाउंड इन द पॉयझनस प्लांट लाईक वॉटर हेमलॉक, त्याच्यामध्ये हे सापडणारं अल्काइन आहे. कारण याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे क्युकिटॉक्सिन नावाचं नॅचरली ऑकरिंग असणारं अल्काइन त्या ठिकाणी सांगता येईल. तर व्हेन अल्काइन कंटेन्स टू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, इट इज कॉल्ड ॲज अल्कॅडाइन, लाईक दॅट ऑफ अल्किन. अल्किनमध्ये सुद्धा आपण बघितलं की जेव्हा दोन कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात तेव्हा त्याला आपण अल्कॅडाइन म्हटलं होतं. तसं या ठिकाणी जेव्हा दोन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतात तेव्हा त्याला आपण अल्कॅडाइन, फक्त लिहिताना स्पेलिंगमध्ये DIYNE आहे, DIYNE होतं. अल्किनमध्ये आपण DIENE, डाईन असा शब्द लिहिलेला होता. अल्कॅडाइन ALKADIENE असं लिहिलेलं होतं. इट रिप्रेझेंट, ENE रिप्रेझेंट कार्बन कार्बन डबल बॉन्ड, while YNE रिप्रेझेंट्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जेव्हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची संख्या 2 असते तेव्हा त्या अल्काइनला आपण DIYNE म्हणणार आहोत. एक्झाम्पल म्हणून या एक्झाम्पलमध्ये आपल्याला क्युकिटॉक्सिनमध्ये हे दोन्ही कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दिसतात. तर त्या अशा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड 2 असतील तर त्याला DIYNE म्हणायचं. त्या पद्धतीने 3 असतील तर त्याला ट्राईन, TRIYNE, ट्राईन असं म्हणायचं आहे. तर या पद्धतीनं सिमिलर टू दॅट ऑफ अल्किन, अल्काइन्स कॅन बी नेम्ड. त्या ठिकाणी किती कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहेत त्याच्यानुसार त्याला डाईन, ट्राईन या पद्धतीनं म्हणण्याची पद्धत आहे. इन धिस अल्काइन्स व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप? द फंक्शनल ग्रुप इज कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. जसं की आपल्याला सांगता येईल की अल्केनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, अल्किनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप असतो आणि अल्काइन्समध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी येणार आहे. इट्स जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला और जनरल रिप्रेझेंटेशन इज CnH2n-2. कारण अल्केनसाठी आपण CnH2n+2 लिहितो. अल्किनमध्ये
CnH2n येणार आहे, कारण एक डबल बॉन्ड वाढला की 2 हायड्रोजन कमी होणार आहे. आणि अल्काईन्समध्ये अजून एक डबल बॉन्ड म्हणजे एकूण 3 ट्रिपल बॉन्ड असणार आहे, म्हणजे 2 पाय बॉन्ड येणार आहेत, त्याच्यामुळे एकूण 4 हायड्रोजन कमी होणार आहे. म्हणून त्याचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे CnH2n-2. हे झालं जनरल फॉर्म्युला फॉर अल्काईन्स. तर या ठिकाणी अल्केनसाठी आपण तो CnH2n+2, अल्किनसाठी CnH2n आणि अल्काईनसाठी CnH2n-2 या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. तर हा झाला अल्काईनसाठीचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर अशा पद्धतीनं इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला अल्काईन्सबद्दल त्या ठिकाणी माहिती सांगता येईल. त्याच्यानंतरचा पॉईंट जो आहे तो जसं आपण अल्किनमध्ये बघितलं आयसोमेरिझम इन अल्किन, त्याच पद्धतीनं हा टॉपिक करताना तुम्ही कम्पॅरेटिव्ह पद्धतीनं करायचा आहे. तर लाईक दॅट ऑफ अल्किन, अल्काइन्स अल्सो शो दी आयसोमेरिझम विच इज पोझिशन आयसोमेरिझम. तर या ठिकाणी अल्काइन्स सुद्धा त्या ठिकाणी पोझिशन टाईप ऑफ आयसोमेरिझम दाखवतात. अल्किन 2 प्रकारचं आयसोमेरिझम दाखवतात, एक म्हणजे पोझिशन आणि दुसरं सिस ट्रान्स किंवा ज्याला आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हटलेलं आहे. दॅट जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज शोन बाय ओनली अल्किन्स. तर अल्काइन्स जे आहेत ते पोझिशन आयसोमेरिझम दाखवतात. पोझिशन आयसोमेरिझम का म्हणायचं हे आपल्याला माहित आहे, कारण त्याच्यामध्ये दी आयसोमर्स इन विच दी पोझिशन ऑफ अ फंक्शनल ग्रुप इज डिफरंट and they have the same molecular formula but different position of functional group. तर या ठिकाणी आपण अल्काईनचं आयसोमेरिझम बघत असताना एक्झाम्पल घेऊया, दॅट इज C4H6. तर ब्युटाईन मधला आपण आयसोमेरिझम पाहायचा आहे, त्याचे पॉसिबल असणारे स्ट्रक्चर्स या ठिकाणी लिहिलेले आहेत बघा. CH3, CH2, C ट्रिपल बॉन्ड CH. या ठिकाणी आपण कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे ब्युटाईन मधला तो 1 नंबरच्या कार्बनवरती दाखवलेला आहे. तर या ठिकाणी नंबर जर आपण केलं तर हा 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा, 3 नंबरचा आणि 4 नंबरचा नंबरिंग या ठिकाणी केलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिल्या कार्बनवरती ट्रिपल बॉन्ड दिसतोय. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा CH3, C ट्रिपल बॉन्ड C CH3. या ठिकाणी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा 2 नंबरच्या कार्बनवरती असलेला दिसतो. म्हणजे या ठिकाणी पोझिशन फंक्शनल ग्रुपची ती तेवढी चेंज आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे C4H6. या दोन्ही एक्झाम्पलसाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H6च आहे. म्हणून दे आर द पोझिशन आयसोमर्स ऑफ ईच अदर अँड द फेनॉमेनन इज नोन ॲज पोझिशनल आयसोमेरिझम. तर अल्काइन्स दे शो पोझिशनल आयसोमेरिझम, while alkenes show position as well as geometrical isomerism. आणि अल्केनसाठीचा आयसोमेरिझम सुद्धा आपण बघितलेला आहे. तर त्या ठिकाणी अल्केन, अल्किन आणि अल्काईन असं कम्पॅरेटिव्ह चार्ट करून प्रत्येक याचं इंट्रोडक्शन, तुमचा आयसोमेरिझम, त्यानंतर प्रिपरेशन मेथड्स, त्यानंतर केमिकल रिॲक्शन्स, फिजिकल प्रॉपर्टीज आणि युजेस असा चार्ट करून हे टॅब्युलर फॉर्ममध्ये घेऊन कम्पॅरेटिव्ह तुम्ही तो अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी हे झालं आयसोमेरिझम. यानंतर आपल्याला बघायचे आहेत ते प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्काइन्स. तर त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या मेथड्स आपण बघतोय, एक आहे इंडस्ट्रियल मेथड आणि दुसरी आहे जनरल प्रिपरेशन मेथड. तर याच्यामध्ये पहिली आपण इंडस्ट्रियल मेथड जे बघतोय किंवा इंडस्ट्रियल सोर्स जे आहे त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वी आर प्रिपेअरिंग ॲसिटिलीन ऑर विच वी कॉल्ड ॲज अ इथाईन. इथाईनचं प्रिपरेशन या पहिल्या मेथडमध्ये आपण बघतोय. तर पहिली मेथड आहे दॅट इज फ्रॉम मिथेन. मिथेनपासून आपल्याला ॲसिटिलीन बनवायचं आहे. तर धिस ॲसिटिलीन इट इज प्रिपेअर्ड बाय कंट्रोल्ड पार्शियल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन ॲट हाय टेम्परेचर. तर हे तयार करण्यासाठी आपल्याला मिथेनचं कंट्रोल्ड पार्शियल ऑक्सिडेशन करायचं आहे. पार्शियल म्हणजे अर्धवट ऑक्सिडेशन आणि शिवाय ते कंट्रोल्ड पद्धतीनं करायचं आहे ॲट हाय टेम्परेचर. तर त्यासाठीची रिॲक्शन बघा, 6CH4 दॅट इज मिथेन प्लस ट्वाइस O2 दॅट विल गिव्ह ट्रिपल बॉन्ड CH दॅट इज C2H4. ॲसिटिलीन किंवा ज्याला आपण इथाईन असं म्हटलेलं आहे त्याचे 2 मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत प्लस ट्वाइस CO2 प्लस 10H2. तर हायड्रोजन गॅस जो आहे तो त्या ठिकाणी आणि कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी
एस्केप झालेला आहे. तर या ठिकाणी या अशा पद्धतीने मिथेनचं कंट्रोल्ड पार्शियल ऑक्सिडेशन ॲट हाय टेम्परेचर, उच्च तापमानाला जेव्हा मिथेनचं कंट्रोल्ड ऑक्सिडेशन कॅरी आउट केलं जातं तर तेव्हा आपल्याला ॲसिटिलीन त्या ठिकाणी ऑब्टेन होतं. तर ही झाली इंडस्ट्रियल सोर्समधली मेथड बाय पार्शियल ऑक्सिडेशन ऑफ मिथेन ॲट हाय टेम्परेचर. त्याच्यानंतरची दुसरी मेथड आहे दॅट इज फ्रॉम कॅल्शियम कार्बाईड CaC2, दॅट इज कॅल्शियम कार्बाईड पासून आपल्याला ॲसिटिलीन किंवा इथाईन तयार करता येऊ शकतं. रिॲक्शन बघा, CaC2 प्लस ट्वाइस H2O दॅट गिव्स C2H4 दॅट इज ॲसिटिलीन प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज ऑब्टेन्ड. म्हणजे कॅल्शियम कार्बाईडची रिॲक्शन जेव्हा आपण पाण्याबरोबर करतो तेव्हा त्याच्यापासून ॲसिटिलीन तयार होतो. तर आपल्याला बघा, आपण एक उदाहरण मला या ठिकाणी पर्टिक्युलरली सांगायचं आहे की आपण साईबाबांचं एक पिक्चर बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये साईबाबा हे दिवाळीच्या दिवशी गोरगरिबांच्या जे दलित लोक आहेत त्यांच्या घरी दिवाळी नसते, साधा दिवा सुद्धा पेटलेला नसतो, तेव्हा त्या पिक्चरमध्ये असं दाखवलं की साईबाबांनी पाण्याचे दिवे पेटवलेले आहेत. खरं तर आता त्या काळी पाण्याचे दिवे पेटवले हा चमत्कार समजला गेलेला आहे, पण खरं त्याच्या पाठीमागचं विज्ञान जर बघितलं तर मला वाटतं ते कॅल्शियम कार्बाईड असेल. कॅल्शियम कार्बाईड आणि वॉटरचं रिॲक्शन केली की त्या ठिकाणी ॲसिटिलीन तयार होतं आणि त्याला तुम्ही जर काळीची पेटी न ते पेटवलं तर ते जळणार आहे त्या ठिकाणी. तर हा त्यावेळेस त्यातला वैज्ञानिक भाग जो आहे तो कदाचित साईबाबांना माहिती असेल, त्यावेळेचे ते वैज्ञानिक असतील, पण त्यावेळेचा समाज जो होता अंधश्रद्धेत असा राहणारा, अंधश्रद्धा मानणारा असा समाज होता. तर ह्या दलितांना हे समजावून सांगण्यासाठी कदाचित त्यांनी या चमत्काराचा किंवा त्यांचा उद्धार करण्यासाठी म्हणून या चमत्कारांचा आधार घेतला असेल. पण त्याच्यामधलं विज्ञान जे आहे ते आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊया. अंधश्रद्धेचा भाग आपण त्याच्यातला टाकून द्यायचा आहे आणि त्याच्यातलं असणारं विज्ञान जे आहे, त्याच्यात असणारा त्यांचा दलितांबद्दलचा जो कैवार आहे, त्यांना उन्नत करण्याचा जो भाव आहे, ह्या चांगल्या गोष्टी आपण त्याच्यातल्या घेऊया. पण आता त्यामुळे तुमच्या लक्षात राहील की जर ॲसिटिलीन तयार करायचं असेल तर इट कॅन बी प्रिपेअर्ड बाय रिॲक्टिंग कॅल्शियम कार्बाईड विथ वॉटर. आणि 10वीमध्ये तुम्ही ॲसिटिलीन फ्लेम शिकलेला आहात, तर हा तयार झालेला आणि हे आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रयोगामध्ये सुद्धा हा प्रयोग करतात. तर त्याच्यामध्ये तुमच्या दिव्यामध्ये हे कॅल्शियम कार्बाईड घातलेलं असतं आणि तुम्हाला विचारतात त्याच्यामध्ये काही नाही, पाणी टाकलं की आणि काळीची पेटी लावली की त्याला दिवा पेटलेला दिसतो. तर इट इज नथिंग बट द रिॲक्शन बिटवीन कॅल्शियम कार्बाईड अँड वॉटर. तर कॅल्शियम कार्बाईड बरोबर पाण्याची रिॲक्शन झाली की ॲसिटिलीन तयार होतं आणि तुम्ही त्याला काळीच्या पेटीनं त्याला जर पेटवलं तर ती ज्योत जळायला लागलेली आपल्याला दिसते, बिना वातीची त्या ठिकाणी ॲसिटिलीन जो आहे तोच पेट घेतो आणि आपल्याला ज्योत तयार झालेली दिसते. तर धिस इज द सेकंड मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ ॲसिटिलीन फ्रॉम कॅल्शियम कार्बाईड. यानंतर आपल्याला बघायचं ते लॅबोरेटरी मेथड किंवा त्याला आपण जनरल प्रिपरेशन मेथड असं म्हणूया. तर त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे बाय डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ फिसिनल डायहॅलाइड. आता आपण अल्किनच्या बऱ्याचशा त्या ठिकाणी प्रिपरेशन मेथड केमिकल प्रॉपर्टीजमध्ये बऱ्याचशा रिॲक्शन बघितलेल्या आहेत. तर आता आपल्याला डिहायड्रोहॅलोजनेशन याचा अर्थ चांगला माहिती आहे. हायड्रोहॅलोजनेशन दॅट इज HX molecule and dehydrohalogenation that is removal of HX molecule. HX molecule रिमूव्ह करणं त्याला आपण डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणतो. कुठून तर ऑफ फिसिनल डायहॅलाइड. आता फिसिनल डायहॅलाइड सुद्धा आपल्याला माहिती आहे. फिसिनल डायहॅलाइड दॅट इज द डायहॅलाइड इन विच the halogen atoms, they are two halogen atoms, they are present on adjacent carbon atom. शेजारी असणाऱ्या दोन एकमेकाला शेजारी असणाऱ्या कार्बन ॲटम वरती जर दोन हॅलोजन ॲटम असतील तर त्याला आपण फिसिनल डायहॅलाइड असं म्हणतो. या ठिकाणी बघा जनरल स्वरूपाची रिॲक्शन लिहिलेली आहे. यामध्ये याला समजा आपण 1 नंबरचा कार्बन म्हटला, याला 2 नंबरचा म्हटला, तर या 1 नंबरच्या कार्बनवरती इथं हॅलोजन ॲटम दाखवलेला आहे आणि 2 नंबरच्या कार्बनवरचा हॅलोजन ॲटम इथं दाखवलेला आहे. म्हणजे 2 हॅलोजन ॲटम ऍडजेसंट 1 आणि 2 नंबरच्या कार्बनवरती तिथं आहे. तर अशा फिसिनल डायहॅलाइड पासून आपल्याला अल्काइन्स तयार करायचे आहेत.
तर ही रिॲक्शन कशी आहे, तर व्हेन फिसिनल डायहॅलाइड इट इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक KOH, हे महत्वाचं आहे. अल्कोहोलिक KOH बरोबर जेव्हा याची रिॲक्शन करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की अल्कोहोलिक KOH वापरलं की इट इज द इलिमिनेशन रिॲक्शन, ज्याला आपण बीटा इलिमिनेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे किंवा त्याला आपण 1,2 इलिमिनेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी कोणता ना कोणता मोलिक्यूल ऍडजसंट कार्बनवरचा इलिमिनेट होत असतो. आता या ठिकाणी इलिमिनेट होणारा मोलिक्यूल कोणता आहे, तर HX चा मोलिक्यूल आहे, म्हणून आपण या ठिकाणी त्याला डिहायड्रो हॅलोजनेशन असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, जेव्हा अल्कोहोलिक KOH ची रिॲक्शन फिसिनल डायहॅलाइड बरोबर आपण करतोय तेव्हा हा 1 नंबरच्या कार्बनवरचा हायड्रोजन आणि 2 नंबरच्या कार्बनवरचा हॅलोजन असा HX चा मोलिक्यूल इलिमिनेट होणार आहे किंवा रिमूव्ह होणार आहे, म्हणून त्याला आपण डिहायड्रोहॅलोजनेशन असा शब्द वापरलेला आहे. बट धिस HX हा हॅलो ऍसिड आहे HX, मग तो X तुमचा क्लोरीन असेल किंवा ब्रोमीन असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. तर समजा आपण असं कन्सिडर केलं की या ठिकाणी हा HCl आहे, तर HCl आपल्याला माहिती आहे स्ट्रॉंग ऍसिड आहे. धिस स्ट्रॉंग ऍसिड इज ऑब्टेन्ड इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग अल्कली KOH. KOH हे स्ट्रॉंग अल्कली आहे, स्ट्रॉंग बेस आहे, तर HCl हे स्ट्रॉंग ऍसिड आहे. तर त्यामुळं हे तयार झालेले HX इट सडनली रिॲक्ट्स विथ अ स्ट्रॉंग alkali that is KOH and we get the salt KX and water. त्याच्यामुळं हे HX स्वरूपात तयार झालेलं ऍसिड न राहता ऍसिड आणि अल्कली एकत्र येऊन त्याच्यापासून साल्ट KX आणि H2O वॉटर त्या ठिकाणी तयार होतं. आता हा जो तयार झालेला तुमचा अल्किनिल हॅलाइड किंवा ज्याला आपण फिनिलिक हॅलाइड असं म्हणतो. अल्किनिल का बरं म्हणायचं, कारण आपल्याला माहिती आहे की जर समजा आपण हे अल्किल ग्रुप आहे असं कन्सिडर केलं असतं, या ठिकाणी या पद्धतीने लिहिलं असतं, तर त्याला आपण अल्किल हॅलाइड म्हटलं असतो. अल्किल हॅलाइड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसतोय सगळा तुम्हाला. तर हा झाला आपला अल्किल ग्रुप, हा अल्किल ग्रुप झाला, म्हणून त्याला आपण अल्किल आणि हे हॅलोजनसाठी हॅलाइड लिहिलं. पण आता याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आलेला आहे या पद्धतीनं. मग डबल बॉन्ड आलं की ते होतं अल्कीन. त्याच्यामुळं याच्यातला हा जो ई आहे हा आपण YL न रिप्लेस केलेला आहे. डबल बॉन्ड साठी अल्कीन आलेला आहे आणि त्याच्यातला अल्कीन प्लस अल्किल इट फॉर्म्स अल्किनल. AL किंवा ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण ALKENYL म्हणजे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि हा अल्किल ग्रुप त्याच्यामध्ये एक हायड्रोजन याच्यावरचा हा रिप्लेस, इट इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन, म्हणून त्याला आपण अल्किनिल हॅलाइड किंवा त्यालाच आपण फिनिलिक हॅलाइड असं सुद्धा म्हणतो. तर हा अल्किनिल हॅलाइड जो आहे इट इज ऑन ट्रीटेड विथ अ स्ट्रॉंग बेस लाईक सोडा अमाइड. हा NaNH2 म्हणजे त्याला म्हणायचं आहे सोडा अमाइड. या सोडा अमाइड बरोबर आपण जेव्हा त्याची रिॲक्शन करतो हा स्ट्रॉंग बेस आहे, तर धिस Na प्लस अँड NH2 मायनस, धिस Na प्लस इट रिॲक्ट्स विथ धिस हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम बरोबर त्या रिॲक्ट होतं आणि इट फॉर्म्स NaX तयार होतं. अँड धिस NH2 मायनस इट ॲक्सेप्ट धिस प्रोटॉन H जो आहे इट इज ॲक्सेप्टेड बाय धिस NH2 मायनस अँड इट फॉर्म्स अमोनिया. NH3 तयार होतं. NH2 मायनस प्लस VCH प्लस इट फॉर्म NH3 आणि धिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कन्व्हर्टेड इनटू कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, कारण याही कार्बनची एक व्हॅलेन्सी कमी झाली आणि या कार्बनची सुद्धा एक व्हॅलेन्सी कमी झालेली आहे. आपण याला 1 2 असं जर नंबर केलं तर त्याच्यामध्ये दोन्हीची एक व्हॅलेन्सी कमी झाली, त्यामुळे इट फॉर्म्स ट्रिपल बॉन्ड. तर डबल बॉन्डचं कन्व्हर्जन ट्रिपल बॉन्डमध्ये म्हणजेच आपला अल्काईन त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तर ही जी जनरल प्रिपरेशन मेथड जी आहे किंवा लॅबोरेटरी मेथड आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर फिसिनल डायहॅलाइडचं अल्कोहोलिक KOH बरोबर रिॲक्शन करून
पहिल्या स्टेपमध्ये डिहायड्रोहॅलोजनेशन कॅरी आउट केलं. तयार होणाऱ्या अल्किनिल हॅलाइडची रिॲक्शन स्ट्रॉंग बेस लाईक सोडा अमाइड असेल तर त्याच्याबरोबर रिॲक्शन केल्यानंतर वी गेट अल्काईन. त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अल्काईन मिळतं. यासाठी जनरल एक्झाम्पल आपण हे घेऊया. याच्यामध्ये आपण CH3 CHCl CH2Cl दॅट इज 1,2 डायक्लोरोप्रोपेन. या ठिकाणी आपण जर नंबर केलं तर 1 2 3 कार्बनची चेन आहे. त्याच्यामध्ये पहिल्या कार्बनवरती एक क्लोरीन आहे आणि दुसऱ्या कार्बनवरती एक क्लोरीन आहे, म्हणून त्याची पोझिशन दाखवली आपण 1 2. 2 क्लोरीन आहेत म्हणून डायक्लोरो आणि 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. तर हा 1 2 डायक्लोरोप्रोपेन दॅट इज अवर फिसिनल डायहॅलाइड. कारण ऍडजस्टंट कार्बनवरती 2 हॅलोजनचे क्लोरीनचे ॲटम त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. तर याची रिॲक्शन जेव्हा आपण अल्कोहोलिक KOH बरोबर करतोय तेव्हा इलिमिनेशन घडणार आहे आणि याच्यामध्ये यातला Cl आणि याच्यातला H अशा पद्धतीने HCl रिमूव्ह होणार आहे. This HCl is in presence of KOH strong base, so it is converted into KCl. KCl plus H2O वॉटर मॉलिक्यूल तयार झालेला आहे. Now this अल्किनिल हॅलाइड दॅट इज पर्टिक्युलरली आपण आता नंबरच केलेला आहे ह्याला, त्यामुळे 1 2 3. 1 नंबरच्या कार्बनवरती क्लोरीन आहे आणि पहिल्या कार्बनवरतीच कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे याचं नाव झालं 1 क्लोरो. 3 कार्बनचा अल्किन, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड या ठिकाणी आपल्याला दिसतोय, तो झाला या ठिकाणी प्रोपीन ENE. तर हे तुमचा विनिलिक हॅलाइड जो आहे when it is treated with strong base like soda amide बरोबर रिॲक्शन केल्यानंतर it forms NaCl. It forms NaCl आणि या ठिकाणचा NH2 it will accept this hydrogen to form ammonia NH3. आणि त्याच्यामुळं this कार्बन कार्बन डबल बॉन्ड it is converted into कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड that is CH3C ट्रिपल बॉन्ड C. CH3C ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजे या ठिकाणी तयार झालेला आपला अल्काईन जो आहे तो 3 कार्बनचा आहे, 1 2 आणि 3, दॅट इज प्रोपाईन YNE. प्रोपाईन या ठिकाणी तयार झालेला आहे. तर ही झाली त्याच्यामधली लॅबोरेटरी मेथड दॅट इज बाय डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ फिसिनल डायहॅलाइड. यानंतरची दुसरी मेथड त्या ठिकाणची आहे दॅट इज फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रिपरेशन ऑफ हायर अल्काइन्स. तर त्यांनाच आपण प्रिपरेशन ऑफ हायर अल्काइन्स का म्हणायचं हे आपण रिॲक्शन बघितल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात येईल. तर या मेथडमध्ये फ्रॉम टर्मिनल अल्काइन्स वी कॅन प्रिपेअर दी हायर अल्काइन्स. टर्मिनल अल्काइन म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इट इज प्रेझेंट ऑन फर्स्ट कार्बन और ॲट द एंडिंग कार्बन, शेवटच्या कार्बन चेनच्या शेवटी असणारा जो कार्बन आहे त्याच्यावरती तुमचा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण टर्मिनल असं म्हटलेलं आहे. तर जनरल स्वरूपाची ही रिॲक्शन आपण पहिल्यांदा बघूया. तर या ठिकाणी जनरल तुमचं टर्मिनल अल्काईन दाखवलंय, त्याच्यामध्ये शेवटच्या किंवा त्याला आपण फंक्शनल ग्रुप आपला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे तर नंबरिंग करताना तिकडून करणार आहोत, त्याच्यामुळे पहिल्या कार्बनवरती तुम्हाला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड दिसतोय. असा हा टर्मिनल अल्काईन आहे. व्हेन इट इज ट्रीटेड विथ स्ट्रॉंग बेस लाईक लिथियम अमाइड. आताच आपण या रिॲक्शन मध्ये बघितलं की दुसऱ्या स्टेपमध्ये आपण सोडा अमाइड वापरलाय, NaNH2 वापरलेला आहे, त्याच पद्धतीचा हा लिथियम अमाइड आहे. या ठिकाणी सोडा अमाइड का नाही वापरलं, कारण लिथियम अमाइड इट इज मोर कन्व्हिनियंट दॅन द सोडा अमाइड. सोडा अमाइड पेक्षा लिथियम अमाइड हे वापरायला कन्व्हिनियंट आहे, म्हणून या ठिकाणी लिथियम अमाइड वापरलेला आहे. त्याच्याबरोबर जेव्हा आपण रिॲक्शन करतो तेव्हा धिस H फ्रॉम अ टर्मिनल कार्बन इट इज ॲक्सेप्टेड ॲज अ प्रोटॉन बाय NH2. तर त्या ठिकाणी हा प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो आणि इट इज कन्व्हर्टेड इन टू NH3 मध्ये रूपांतर होतं. अँड धिस लिथियम रिॲक्ट्स विथ धिस टर्मिनल अल्काईन टू फॉर्म अल्किन 1YL लिथियम. या ठिकाणी बघा आता
हे जनरल स्वरूपाचं रिप्रेझेंटेशन आहे. यामध्ये AlKyn का आलं? टू रिप्रेझेंट दिस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड साठी आपण अल्काईन असा शब्द लिहितो. लिहिताना कसं लिहित असतो आपण? AlKyne. त्याच्यातला E इज रिप्लेस्ड बाय YL. कारण या ठिकाणचा हा ग्रुप तुम्ही आता बघितला, पण अल्किल जसं लिहिलं, कारण अल्केन मधला एक हायड्रोजन गेला की त्याचा तो अल्किल होत असतो. तर या ठिकाणी E इज रिप्लेस्ड बाय YL आणि एक नंबरच्या कार्बनवरती हा ट्रिपल बॉन्ड आहे, त्यामुळे आपण त्याला 1YL असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे या एक नंबरच्या कार्बनवरचा हायड्रोजन हा रिप्लेस केलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी 1YL असं लिहिलेलं आहे. त्यामुळे AlKyn डॅश 1YL आणि हे लिथियम, किंवा यालाच आपण जनरल स्वरूपामध्ये हे लिथियम त्या ठिकाणी समजा आपण दुसरा कोणता मेटल असेल तर त्यासाठी म्हणून, जसं की या ठिकाणी सोडा अमाइडमध्ये सोडियम मेटल आहे, तिथं लिथियम मेटल आहे, म्हणून जनरल स्वरूपात लिहिताना आपण त्याला मेटल ॲसिटालाइड असं म्हणूया. मेटल ACETYLID यालाच आपण मेटल ॲसिटालाइड असं म्हणूया. तर या पद्धतीनं पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला जेव्हा तुमचा लिथियम अमाइड बरोबर टर्मिनल अल्काईनची रिॲक्शन होती तेव्हा इट फॉर्म्स मेटल ॲसिटालाइड अँड अमोनिया. दिस मेटल ॲसिटालाइड व्हेन ट्रिएटेड विथ प्रायमरी अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्किल हॅलाइड बरोबर जेव्हा X किंवा या ठिकाणी आपण R' ने ते दर्शवलेलं आहे, त्याच्याबरोबर जेव्हा या मेटल ॲसिटालाइडची आपण रिॲक्शन करतो तर या ठिकाणी वी गेट करस्पॉन्डिंग हायर अल्काइन्स. हायर अल्काइन्स का? कारण यामधला अल्किल हॅलाइड मधला हा जो अल्किल ग्रुप आहे तो या लिथियमच्या जागी येणार आहे. दॅट इज दिस लिथियम अलॉंग विथ X इट फॉर्म्स लिथियम हॅलाइड. LiXच्या स्वरूपामध्ये तो बाहेर पडेल आणि लिथियमच्या जागी हा अल्किल ग्रुप येणार आहे. अँड इट फॉर्म्स हायर, दॅट इज हॅव्हिंग मोर नंबर ऑफ कार्बन ॲटम अल्काईन इज फॉर्म्ड. सो इट इज कॉल्ड ॲज हायर अल्काईन. आता एक्झाम्पल बघूया या ठिकाणी आपण. तर या ठिकाणचं रिॲक्शन विथ प्रोपाईन हे आपण एक्झाम्पल बघूया. प्रोपाईन का? तर 3 कार्बनचा अल्काईन झाला प्रोपाईन. YNE इट इंडिकेट्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर प्रोपाईनचे रिॲक्शन जेव्हा आपण लिथियम अमाइड बरोबर करतो तेव्हा मग असा जनरल रिॲक्शन मध्ये दाखवले त्या पद्धतीने बघा. तर हा हायड्रोजन इट इज ॲक्सेप्टेड बाय NH2- इन द फॉर्म ऑफ प्रोटॉन. H+च्या स्वरूपामध्ये तो ॲक्सेप्ट केला जाईल अँड इट फॉर्म्स NH3 फॉर्म करेल. आणि दिस लिथियम इट विल ऑन दिस हा लिथियम जो आहे तो या कार्बनवरती आलेलं दिसतं. त्यामुळे CH3C ट्रिपल बॉन्ड C लिथियम. मग आपण त्याचं नाव जर द्यायचं झालं तर हे झालं या पद्धतीनं. तर प्रॉप 3 कार्बनचा प्रोपेन किंवा या ठिकाणचा प्रोपाईन आहे, त्याच्यातला E इज रिप्लेस्ड बाय 1 नंबरचा कार्बनवरचा हायड्रोजन इट इज सो इट विल बिकम प्रॉप 1YL प्रोप 1YN 1YL. कारण हा 1 आहे तो या ठिकाणचा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डसाठी आलेला आहे. तर हा 1 जो आलेला आहे तो 1 नंबरच्या कार्बनवरचा हायड्रोजन जो लिथियमने रिप्लेस केलेला आहे त्याच्यासाठी आलेला आहे. त्यामुळे नाव झालं प्रॉप 1YN 1YL लिथियम. किंवा त्यालाच आपण साध्या भाषेमध्ये लिथियम प्रोपियॉनिड PROPYNID असं म्हणू. तर या ठिकाणी हा जो हायड्रोजन आहे इट इज ॲक्सेप्टेड बाय NH2- इन द फॉर्म ऑफ H+. प्रोटॉनच्या स्वरूपात ॲक्सेप्ट केला जातो आणि हा स्ट्रॉंग बेस आहे. इट ॲक्सेप्ट दिस H+. हा याचा अर्थ दुसऱ्या अर्थानं कॉन्ज्युगेट ॲसिड बेस जर कन्सेप्ट वापरली तर धिस अल्काईन इट इज ॲसिडिक इन नेचर बिकॉज इट लिव्ह अप धिस हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ प्रोटॉन.
तर त्याच्यामुळं या ठिकाणचा हा टर्मिनल अल्काईन जो आहे हा पर्टिक्युलरली त्यासाठी वापरला जातो कारण त्याच्यात असणारा टर्मिनल कार्बनवरचा हायड्रोजन इट इज मोर ॲसिडिक अँड इट विल ॲक्सेप्टेड बाय द स्ट्रॉंग बेस लाईक लिथियम अमाइड. लिथियम अमाइड सारखा स्ट्रॉंग बेसनं तो ॲक्सेप्ट केला जातो म्हणून ही रिॲक्शन इट इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग बेस लाईक लिथियम अमाइड असेल किंवा सोडा अमाइड सारख्या स्ट्रॉंग बेसच्या प्रेझेन्समध्ये कॅरी आउट केली जाते. या ठिकाणी आपण लिथियम अमाइड पर्टिक्युलरली वापरतोय कारण इट इज मोर कन्व्हिनियंट दॅन सोडा अमाइड. सोडा अमाइडपेक्षा ते कन्व्हिनियंट आहे. तर हे पर्टिक्युलरली या ठिकाणचा तुमचा टर्मिनल अल्काईन जो आहे तो वापरला जातो कारण हा टर्मिनल कार्बनवरचा हायड्रोजन हा मोर ॲसिडिक असतो. तर या ठिकाणी लिहिलंय आपण ॲसिडिक नेचर ऑफ टर्मिनल अल्काईन. तर हा टर्मिनल हायड्रोजन जो आहे तो NH2 ॲक्सेप्ट करतो आणि अमोनिया फॉर्म होतो. तर हे तयार झालेला हा आपला मेटल ॲसिटालाइड जो आहे इट इज ट्रिएटेड विथ अल्किल हॅलाइड. ही पुढची स्टेप आपली आहे ती अल्किल हॅलाइड बरोबर प्रायमरी अल्किल हॅलाइड बरोबर त्याची रिॲक्शन करायची. तर हा तयार झालेला आपला लिथियम प्रोपॅनाइड जो आहे इट इज ट्रिएटेड विथ अल्किल हॅलाइड लाईक ब्रोमो इथेन. त्या ठिकाणी 1 आणि 2 कार्बनचा इथेन आणि त्याच्यातला एक हायड्रोजन ब्रोमिननी रिप्लेस केला म्हणून तो झाला ब्रोमो इथेन. याची रिॲक्शन ब्रोमो इथेन बरोबर केल्यानंतर बघा लिथियम इट रिॲक्ट्स विथ ब्रोमिन टू फॉर्म लिथियम ब्रोमाइड आणि this CH2CH3 group it will add on this first carbon atom. That is the product will CH3 C triple bond C आणि त्याच्यावरती हा CH2CH3 येणार आहे. आता हा अल्काईन किती कार्बनचा तर त्याला नंबर आपण केलेला आहे डावीकडून केलं कारण डावीकडून केलं तर फंक्शनल ग्रुप आपला कोणता आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याला कमीत कमी नंबर आला पाहिजे. त्याच्यामुळे आपण डावीकडून नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 कार्बनचा अल्काईन झाला पेंटाईन. पण त्याच्यामध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची पोझिशन आपल्याला दाखवावी लागणार आहे ती आहे 2 नंबरच्या कार्बनवरची म्हणून त्याचं नाव झालं पेंट 2YN. तर अशा पद्धतीनं पेंटाईन तयार झालं प्लस हा लिथियम ब्रोमाइड. तर याच्यामध्ये आपण पर्टिक्युलरली टर्मिनल अल्काईन जो आहे इट इज ट्रिएटेड विथ अ स्ट्रॉंग बेस लाईक सोडा लिथियम अमाइड अँड धिस फॉर्म्स दी मेटल ॲसिटालाइड. धिस मेटल ॲसिटालाइड इट इज रिॲक्टेड विथ प्रायमरी अल्काइल इन सेकंड स्टेप. तर या ठिकाणी आपण फॉर्मेशन ऑफ मेटल ॲसिटालाइड ही स्टेप फर्स्ट म्हणूया. स्टेप फर्स्ट आणि रिॲक्शन ऑफ मेटल ॲसिटालाइड विथ प्रायमरी अल्किल हॅलाइड ही स्टेप आपण सेकंड म्हणलं तरी चालू शकतं. लक्षात राहण्याच्या दृष्टीनं या पद्धतीने लिहू शकतो. तर ही जनरल रिॲक्शन लक्षात ठेवायची. त्याच्यावरून आपल्याला कोणत्याही रिॲक्शनसाठी रिॲक्टंटसाठी ही रिॲक्शन देता येईल. तर ही रिॲक्शन आपण समजून घेतलेली आहे. आता तुम्ही होमवर्कसाठी म्हणून ॲसिटिलीन when it is treated with lithium amide what should be the product त्याचा प्रॉडक्ट काय असेल त्यासाठी तुम्ही सेकंड स्टेपमध्ये हेच ब्रोमो इथेन हाच त्या ठिकाणी रिॲक्टंट म्हणून घ्या आणि तयार होणारा प्रॉडक्ट जो आहे जो हायर अल्काईन जो आहे तो आपण होमवर्कसाठी त्या ठिकाणी सोडवायचा आहे. याच पद्धतीनं या रिॲक्शनमध्ये सुद्धा बाय डिहायड्रो हॅलोजनेशन ऑफ फिसिनल डायहॅलाइडमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणचा असणारा 1,2 डायब्रोमो इथेन जो आहे याची रिॲक्शन अल्कोहोलिक केओएच बरोबर केल्यानंतर काय प्रॉडक्ट असेल हा ही रिॲक्शन जी आहे ती आपल्या वहीमध्ये लिहून तुम्ही पूर्ण करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रिपरेशन मेथड ऑफ अल्काईन्स बघत असताना पहिल्या आपल्या इंडस्ट्रियल मेथडमध्ये ॲसिटिलिनच्या प्रिपरेशनच्या 2 मेथड बघितल्या. त्यानंतर आपण जनरल प्रिपरेशन मेथड किंवा ज्याला आपण लॅबोरेटरी मेथड म्हणतो त्याच्यामध्ये आपण
अल्काईनच्या प्रिपरेशनसाठीच्या 2 मेथड्स त्या ठिकाणी बघितल्या. पहिला आहे बाय डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ फिसिनल डायहायलाइड आणि दुसरा आहे फ्रॉम टर्मिनल अल्काईन्स किंवा त्यालाच आपण प्रिपरेशन ऑफ हायर अल्काईन्स असं म्हणतो. ही दोन्ही नावं लक्षात ठेवायचं म्हणजे त्यामुळे आपल्याला याच्यात हायर अल्काईन्स तयार होतात. त्यासाठी आपल्याला सेकंड स्टेपमध्ये लागणारा प्रायमरी अल्किल हॅलाइड आपल्याला वापरायचा आहे हे त्या ठिकाणी लक्षात आपण ठेवू शकतो. तर त्यासाठी ही जी नावं दिलेली आहे ती सगळी नावं त्या ठिकाणी लक्षात ठेवायची म्हणजे चुकून एखादी स्टेप आपली विसरली तर या गोष्टीमुळे आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्टंट लिहायला सोपं जातं. तर हे झालं प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्काईन्स.